आणि एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया। काल वराडीमध्ये जो मोर्चा काढण्यात आलेला होता, या मोर्चामध्ये नियमांचं उल्लंघन झालंय आणि या सगळ्या प्रकरणी आता पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत। मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली होती, पण नियमांचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांचं मत आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। वराडी पोलीस या सगळ्याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घेऊया तर सचिन गाड आपल्या सोबत आहे। सचिन, कुठल्या प्रकारे नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे? दीपक, काल भारतीय जनता पक्षाने वरळीच्या जांभोरी मैदान ते नेस्को सेंटर असा मोर्चा काढलेला होता। हजारोंच्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। मात्र या मोर्चामुळे वरळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। तर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली होती, मात्र काही अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या आणि या अटी शर्तींचं उल्लंघन झालेलं होतं। काल आपण जे व्हिडिओ समोर आले त्यामध्ये बघितलं की एक महिला कशा प्रकारे वाहतूक कोंडी जवळपास तासभर अडकून पडली होती आणि ती उद्विग्न देखील झाली होती। त्यानंतर तिच्या रोषाचा सामना हा स्वतः मंत्री गिरीश महाजनांना करावा लागला होता। शेवटी पोलिसांना मध्यस्थी करायची पाळी आली आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरात त्या मोर्चामुळे झालेली होती आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं। म्हणून आता मुंबई पोलिसांनी देखील कारवाई केली जाणार आहे। जे आयोजक ज्यांनी त्या संपूर्ण मोर्चासाठी परवानगी मागितली होती त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे स्वाभाविकच आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कार्यवाही होते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।